नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फूड मूड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील खासबाग मैदानजवळ असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवरती। या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आयोजित केलेले आहे। या महोत्सवाला ताराराणी महोत्सव असं नाव दिलेलं आहे आणि हा महोत्सव 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो महिलांनी उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल मांडलेले आहेत। बचत गटांनी केलेल्या वेगवेगळ्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी मांडलेल्या आहेत, आपण बघू शकतो। तसंच अनेक वेगवेगळे लज्जतदार असे खाद्यपदार्थ या ठिकाणी मांडलेले आहेत। अनेक लज्जतदार असे मांसाहारी पदार्थ या ठिकाणी आहेत। नमस्कार, मी सौ जान्हवी निलेश कोपडकर, राहणार खेरडी शिवाजीनगर, चिपळूण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। माझ्या समूहाचे नाव आहे दुर्गा शक्ती महिला स्वयंसहायता समूह, त्याची मी सचिव आहे। आणि माझ्या समूहातर्फे मी इथे कोल्हापूरला स्टॉल लावायला आले। त्याच्यामध्ये मी चिकन वडे लावलेत। हे सुकं चिकन आहे, हे रस्सा चिकन आहे, 4 वडे आहेत, हे भाजणीचे वडे आहेत आमचे, राईस आहे, काकडी, कांदा, लिंबू आणि सोलकढी। दुसरी डिश आहे फिश थाळी आहे, सुरमई थाळी आणि बांगडा थाळी आहे। एक सुरमईचा पीस आहे, एक बांगडा आहे, कढी आहे, फिश करी आणि भाकरी, लिंबू, कांदा आणि काकडी आणि राईस। तर आमच्या स्टॉलला भेट द्या आणि आम्ही म्हणजे आमच्या कोकणी स्टाईलची चिकन वडे आणि फिश थाळी केलेली आहे, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या, हे तुम्हाला सांगते बस। नमस्कार, मी अंकिता रामचंद्र थवी, आम्ही पाडगाववरून आलो। आम्ही ताराराणी महोत्सव कोल्हापूरमध्ये आमचं स्टॉल मांडलं। त्या स्टॉलमध्ये आम्ही चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी हे सगळे आयटम ठेवलं। तुम्ही सगळ्यांनी इकडे आमच्या स्टॉलमध्ये जेवू केव्हा आणि मी तुमका आता आमच्या थाळीत काय काय मेन्यू असं ते दाखवतोय। पहिली ही चिकन डिश आमच्या पाडगावमध्ये वडो कोंबडो खूप फेमस असा, त्यामुळे आम्ही चिकन थाळी केलं। ही परत तुमका रक्ती वजडी, ती पण आमच्या पाडगावमध्ये असा। त्याचबरोबर मुंडी, त्याचं आम्ही सार केलं। सोलकढी तर आमच्या पाडगावमध्ये खूप फेमस असा, त्यामुळे आम्ही सोलकढी केलं। तांदळाची भाकरी, सुरमई, राईस आणि हे तांबडा रस्सो आणि हे तांदळाचे वडे। तुम्ही सगळ्यांनी आवर्जून आमच्या या स्टॉलला भेट देऊ केव्हा आणि त्याचबरोबर आमच्या पाडगावमध्ये मधाचं गाव पाडगाव म्हणून आमचं गाव ओळखलं जाता। तुम्ही सगळ्यांनी आवर्जून आमच्या गावात भेट देऊ केव्हा आणि त्याचबरोबर आमच्या गावात आमचा पाडगावमध्ये आमचा एक हॉटेल असा, त्या हॉटेलचं नाव नाश्ता सेंटर। तुम्ही आवर्जून भेट देऊ केव्हा। धन्यवाद।